नक्कीच ज्यांनी एंट्री मात्र नक्कीच आपली फिक्स केली आणि फक्त एंट्री नाही तर एक ट्रॉफी सुद्धा आपल्या गावात मात्र नक्कीच घेऊन जातोय, त्यांचा मात्र नक्कीच सत्कार पाहायला मिळतोय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये, टाळ्याला खरं तर पैसा लागत नाहीये. धन्यवाद. येस, जवळ जवळ 4 दिवस ज्याने आपल्या प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आपले डीजेनं. प्रत्येक सॉन्ग मात्र नक्कीच कडक वाजवला. त्याचं नाव आहे डीजे करण. त्यांचा येस डीजे राम आणि ऑपरेटर मात्र नक्की त्यांचे कुणाल मात्र नक्कीच पाहत आहे. त्याचा मात्र नक्कीच सत्कार होईल. आयोजकांच्या पदरुशुभ असते अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर राज्य केला. त्यांचा मात्र नक्कीच सत्कार पाहायला मिळतोय. त्याचबरोबर नेक्स्ट सत्कार असेल ज्याने हे 4 दिवस क्षणचित्र नीट नेटके टिपले. आमचा आवाज या आयोजकाचा सर्वांचा मात्र नक्कीच पडद्यामागचं कारण एकच असेल, तो म्हणजे कॅमेरामॅन. त्यांचा सत्कार मात्र नक्कीच करणं खूप गरजेचं असेल. चला यायचं. चला कॅमेरामॅन ज्याने खरं तर एक क्षणचित्र टिपले, स्वतः पडद्याच्या आड राहून खरं तर आपल्याला खरं तर सोशल मीडियावरती दाखवलं. ऍज अ कॅमेरामॅन आपण पाहताय विजयजी शर्मा साहेबांना विनंती करतो प्लीज या सन्मानाचा स्वीकार करावा. कारण हे खरं तर पडद्याचे मात्र नक्कीच कलाकार आहेत, ज्यांचं मात्र नक्कीच आपण कौतुक करावं लागतं. अनेक मात्र नक्की ट्रेंडिंग रील्स किंवा युट्यूबवरती मॅचेस आपण घर बसल्या सुद्धा आपण नक्कीच पाहतो. त्याचं पाठचं कारण काय तर हे सर्व कॅमेरामॅन स्वतःला पाठी राहून मात्र नक्की जगाला पुढे नेण्याचं काम कोण करतं तर हे कॅमेरामॅन. त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठ आपण पाहताय यांचा आवाज आमचा आवाज मात्र नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम या रखरखत्या उन्हामध्ये आम्हाला मात्र नक्की ते उपलब्ध करणार हे स्टेज आपण पाहताय ते या आदरणीय देवेंद्रजी तांडे साहेबांना विनंती करतो की हा सन्मान तुमचा असेल. चला यायचं. आज मग नक्कीच मुख्य व्यासपीठ पाहताय, एक बसण्याची सोय उत्तम सोय मात्र नक्कीच पाहताय. या रखरखत्या उन्हामध्ये आपण सावलीची मात्र नक्कीच अनेक प्रेक्षकांनी सुद्धा घेतली, आयोजकांनी मात्र नक्कीच सुद्धा घेतली, पाहुणे सुद्धा घेतली, त्यांचा मात्र नक्कीच सन्मान पाहताय. करलगावचे एखादं सुपुत्र आदरणीय देवेंद्र तांडे साहेबांचा मात्र नक्की यथोचित मान सन्मान होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र नक्कीच कामगिरी 4 दिवस त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. त्यांचा सत्कार सुद्धा आपण पाहिला. आणि फायनलचा खर तर मानकरी मात्र ठरलेला, त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्या खेळाडूने 6 बॉल 15 धावेची बहादर केली तो बोरगाव गावचा विघ्नेश डाकी ठरलाय. जबरदस्त कामगिरी मात्र नक्कीच केली, तो ठरला विघ्नेश डाकी या सामन्यात सामनावीर. मेगा फायनलच्या लढतीमध्ये अक्षरशः बहरला. सेमी फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच्या बॅट मधून धावा आल्या. हा तो ठरलाय छोटा पॅकेट बडा धमाका विघ्नेश डाकी. हे साधारण पाहिजे असेल आपण श्री राघोबा शेलेस क्रिकेट कप कोटनाका आयोजित श्री राघोबा शेल ट्रॉफीचे दमदार आयोजक आणि ॲज अ कॅप्टन यांची उत्तम भूमिका राहिली आहे. ते आमचे नक्कीच आकाश दादांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र नक्कीच सन्मान केलाय. त्याचबरोबर जी क्रिकचे करता सर्वे सर्वा सोमनाथजी राष्ट्रीय साहेबांचा मात्र नक्कीच यथोचित मान सन्मान केला जाईल. चला यायचं. सोमनाथजी राष्ट्रे रास्ते साहेबांना मात्र नक्कीच विनंती करतो यायचं. हेच कॅमेरामॅनचा सत्कार केला जातो. या कॅमेऱ्याचे काय तर सर्व आदरणीय सोमनाथजी रास्ते साहेबांचा मात्र नक्कीच खेळ देतो मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून.
चला ज्या खरं तर आपण आतुरतेने वाट पाहत होतो, केला होता अट्टास की शेवटचा क्षण मात्र नक्कीच गोड व्हावा, तो मात्र नक्कीच आपला पाहायला मिळतोय. जास्त वेळ न घेता आपण वळणार आहोत या बक्षीस वितरणाकडं. पहिला पारितोषिक आपण पाहिलं असेल बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, क्षेत्ररक्षक, सिरीजसाठी सायकल सुद्धा पाहिली, 4 मात्र नक्कीच क्रमांक सुद्धा पाहिल्या. परंतु पहिला मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक ठरलाय, ज्या खेळाडूने जवळजवळ 5 कॅचेस पाहिल्या आणि ही ट्रॉफी आम्हाला नक्कीच सुपूर्द केली, ते आदरणीय कुमार राही रोहित जोशी यांच्याकडून मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाला एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. ही ट्रॉफी मात्र नक्की त्यांच्याकडे सुपूर्द आली, ज्याने जवळजवळ 5 कॅचेस मात्र नक्कीच पकडल्या. अनेक जण रेस मध्ये होते, त्यांना बीट करून तो ठरलाय पांदिवे संघाचा अनिकेत ठरलाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच ठरलाय. अनिकेत जबरदस्त कामगिरी केली. मी विनंती करतो आदरणीय जितेंद्र भोईर साहेबांना, त्याचबरोबर मनीष पाडी साहेबांना की तुमच्या पवित्र शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ठरलेला पांदिवे संघाचा अनिकेत मात्र नक्कीच ठरलाय. जवळजवळ जबरदस्त 5 कॅच आपल्या तर वज्रमुठीत मात्र नक्कीच पकडून तो ठरलाय. टाळ्या व्हायला हरकत नाही या खेळाडूसाठी. कारण आज विचार केला तर खूप सारे 4 दिवसामध्ये जेल सुटताना पाहिलं, परंतु याची मात्र नक्कीच मोठी वेगळी होती असं म्हटलं तरी अवघटना नाहीये. त्याचा मात्र नक्कीच यथोचित मान सन्मान, ही ट्रॉफी मात्र नक्कीच समसमदाने आपण नक्कीच पाहताय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ती ट्रॉफी मात्र नक्कीच सुपूर्द करण्यामध्ये मी विनंती करतो आदरणीय योगेश कुमार साहेब, त्याचबरोबर राकेश भोईर साहेबांना, ज्यांच्या माध्यमातून आली. श्री गणेश सदाशिव पाटील यांच्याकडून मात्र नक्कीच ही ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली. मी विनंती करतो सर्वांना की दोडा टाळ्या मात्र नक्कीच होऊ देऊन द्या. तर तो ठरलाय ज्याने जवळजवळ विकेट पटकावले 9, एक हॅट्रिक सुद्धा पटकावली, लांब वरचा अंतर कापून आज उरणनगरीमध्ये दाखल झाला आणि अक्षरशः दानानं सोडलं. त्याचं नाव आहे थल संघाचा पवन ठरलाय. जबरदस्त मात्र नक्कीच कामगिरी केली, 9 विकेट ज्याने पटकावल्या. मी विनंती करतो आदरणीय राकेशजी भोईर साहेबांना की तुमच्या पवित्र शुभ हस्ते ही ट्रॉफी सन्मानित करायची. जबरदस्त कामगिरी, 9 विकेट पटकावल्या. आज मात्र नक्की टोक रशियन दांडी गोल केली, तोच मात्र नक्कीच ठरला उत्कृष्ट गोलंदाज. येस, उत्कृष्ट फलंदाज आपण पाहता. ही ट्रॉफी आम्हाला काय तर ज्याने नक्कीच स्पॉन्सर केली ती कुमार दिव्या दीपक भोईर यांच्याकडून मात्र नक्कीच उत्कृष्ट फलंदाजासाठी चषक आपण पाहताय. त्याचबरोबर एक स्पोर्ट वॉच आपल्या हाताला काय तर शोभा वाढवावी, येस त्यांच्याकडून मात्र नक्कीच गणेश सदाशिवजी पाटील यांच्याकडून मात्र नक्कीच सुपूर्द करण्यात आली. ज्या खेळाडूने जवळजवळ बॉल फेस केले 20, 59 डावा, 4 षटकार, 2 चौकार, तो ठरलाय पोरकार संघाचा नसून सातारा टीमचा आनंद ठरलाय. काय जबरदस्त कामगिरी. सामना फसला होता, त्यानंतर या पट्ट्यानं अक्षरशः गुडने टेकून बॉलला बॉर्नरच्या बाहेर लँड केला, तोच आपण पाहताय सातारा टीमचा आनंद ठरलाय. मी विनंती करतो ट्रॉफी मात्र नक्की सन्मान करणे उद्योगपती अभिजित पाडी साहेब, त्याचबरोबर जयजी भोईर साहेबांना की तुमच्या पवित्र शुभ हस्ते कोडगाव गोचे करता अध्यक्ष मात्र नक्कीच दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्या पवित्र शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज, जबरदस्त कामगिरी सातारा टीमचा ठाण्या वाघ आनंद मात्र नक्कीच ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक आदरणीय सागर मनोज पाडी साहेबांचा मात्र नक्कीच, विद्यमान नगरसेवक आदरणीय मंगेशजी कासार साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण नक्कीच मंचकोती घेऊया. लेट पण थेट मात्र नक्की ज्या स्पर्धेला भेट दिली त्यांचा यथोचित मान सन्मान करताना पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दमदार आयोजक आकाशजी भोईर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते सन्मान करतात. त्याला व्हायला हरकत नाहीये.
मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात चिरंत राहो, मग एक सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय स्वागत. त्याचबरोबर सागरजी मनोज पाडी साहेबांचा सुद्धा यथोचित मान सन्मान, प्रत्येक पाहुण्याचं मात्र नक्की यथोचित मान सन्मान होताना पाहायला मिळत्या. हे स्पर्धेचे खेळ तरी एक ओळख आहे आणि मात्र नक्की तीच परंपरा पुढण्याचं काम हे मात्र नक्कीच आयोजक बजावत असतात. त्याचबरोबर सागरजी मनोज पाडी, त्याचबरोबर मंगेशजी साहेबांकडून जवळजवळ 2222 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेत सुद्धा मात्र नक्कीच लाभलाय. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. या स्पर्धेचा खर तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला टीम मात्र नक्कीच आपण पाहणार. त्याच्या अगोदर ही ट्रॉफी ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी सुपूर्द केली ते स्वर्गीय शैलेश भगवान भोईर यांच्या स्मरणार्थ श्री किरण भगवान भोईर यांच्याकडून जवळजवळ चौथ्या क्रमांकाचा मात्र नक्कीच ही ट्रॉफी सुपूर्द करण्यात आली आहे. आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे स्वर्गीय प्रकाश पाडी स्मृती पांदिवे संघ. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आदरणीय राजूजी ठाकूर, त्याचबरोबर गणेशजी पाडी यांच्या पवित्र शुभ असते हे नवनकीच भाजपाचे तर भारतीय जनता पार्टी दमदार व्यक्तिमत्व यांच्या पवित्र शुभ असते मात्र नक्की दिलं जाईल. हा जर विचार केला तर पहिल्या दिवशी हा संघ दाखल झाला, त्यामध्ये नक्कीच थेट पोहोचला गेला. अंतिम टप्प्यामध्ये जवळजवळ सेमीफायनल मॅच मध्ये खेळता थोडा पाठी राहिला, पण हरकत नाहीये. ही ट्रॉफी एक गावामध्ये नक्कीच जाईल यात मात्र शंका नाहीये. टाळा व्हायला हरकत नाहीये. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. थँक्यू डीजे मास्टर. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी त्याच्या खेळता ही ट्रॉफी आम्हाला नक्की सुपूर्द करण्यात आली. आदरणीय शेखर वसंत पडवल यांच्याकडून तृतीय क्रमांकासाठी ही ट्रॉफी आपण चमचमणारी पाहताय ना, ती यांच्याकडून मात्र नक्कीच माध्यम झाली. त्याचा मात्र नक्कीच मानकरी ठरलाय ज्याने जवळजवळ अंतर कापला खूप, ते आहे दिव्यांग 11 थळ संघ. टाळ्या व्हायला हरकत नाही. टाळ्या व्हायला झाल्याच पाहिजे. आदरणीय सुनीलजी भोईर, त्याचबरोबर धर्मराज घोडगे यांच्या माध्यमातून नक्कीच ही ट्रॉफी सुपूर्द करण्यात येतोय. विनंती करतो सर्वांना, सुनीलजी भोईर त्याचबरोबर धर्मराज घोडगे साहेबांना की तुमच्या पवित्र शुभ असते ही ट्रॉफी सुपूर्द करायची. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू डीजे मास्टर. या स्पर्धेमध्ये रनअप ठरले संघ. जवळजवळ प्रयत्न चांगले होते, परंतु तिथं मात्र नक्कीच विकेट नक्कीच पडली आनंदची. त्यानंतर मात्र नक्कीच या संघाला हा पराभव स्वीकारावा लागला. तो संघ आपण पाहताय यशीदेव सातराटी
सेकंड क्रमांकाचा मात्र नक्कीच जी आपण चमचमणे ट्रॉफी पाहताय ते आदरणीय कुमार लुवेश रोहित पाटील, त्याचबरोबर कुमार अद्वैत रोहन पाटील यांच्याकडून मात्र नक्की ही चमचमणारी नक्की ट्रॉफी पाहताय. त्यांच्या माध्यमातून आली एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी. विनंती करतो आदरणीय निलेशजी पाटील जय हरी, त्याचबरोबर कोटगावचे खतर माजी अध्यक्ष, त्याचबरोबर तेजस्वी सुनील कोटकर यांच्या पवित्र असते. टीम येशीदेव सातारा टीम साठी मात्र नक्की टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त कामगिरी मात्र नक्कीच उरण शहरातील हा संघ आज मात्र नक्कीच आपल्याच विभागामध्ये रनअप ठरले संघ पाहताय. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. यस, धन्यवाद डीजे मास्टर. थोडं थांबायचं आणि थोडं लक्ष द्यायचं. आज आपण पाहताय श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोटनाका आयोजित श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025. आज जर विचार केला तर 4 दिवसाची स्पर्धा. पुन्हा आयोजकांना विचारा याची पाठची मेहनत. जवळ 2 ते 3 महिने मात्र नक्की यासाठी संघर्ष केला. या स्पॉन्सर मात्र नक्की शोधला, तो शोधला, हे कॅमेरामॅन, हे समालोचक, हे पंच. एकदा टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या सर्व आयोजकांसाठी. काय जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. 50,000ची मॅच, परंतु असं मैदानावरती आल्यानंतर अक्षरशः असं वाटतं 1 लाखाची मॅच आहे की काय. हे मात्र नक्कीच करणारे आयोजन हे आपलं मात्र नक्कीच पाहत आहे. चला तुमचा जल्लोष थोडा पाठीमागे करा. तर या खर तर सगळ्यांची मात्र नक्कीच तर ज्या खर तर मुख्य पारितोषिकाला मात्र नक्कीच आपण वाढणार आहोत. त्याच्यासाठी आपण ट्रॉफी सुद्धा पाहताय आणि एका खर तर खेळूचं स्वप्न सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल म्हणून मात्र नक्कीच होणार आहे. हे खर तर एकाच्या गावामध्ये मात्र नक्कीच जाणार आहे. तर मुख्य पारितोषिकाला मात्र नक्कीच आपण वाढणार आहोत. ज्याच्या कडीसाठी मात्र नक्कीच आपण आतुरतेने वाट पाहत होतो एक ट्रॉफी आणि सायकल मात्र नक्कीच आपण स्पोर्ट पाहता. एकाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. ती मात्र नक्कीच आमच्या जवळ विचार केला तर जी सायकल मात्र नक्कीच पाहता आणि ट्रॉफी स्वर्गीय राजेंद्र अनंत भोईर यांच्या स्मरणार्थ कुमारी आकृती आकाश भोईर यांच्याकडून मात्र नक्कीच देण्यात आली आहे. विनंती करतो देवेन माणिक पाटील, त्याचबरोबर आचल शिंदे, मंगेश कासाडे आणि त्याचबरोबर जितेशी भोईर साहेबांना, ज्याच्याकडे मात्र नक्कीच आतुरतेने वाट पाहत होतो ही ट्रॉफी, ही सायकल जाईल कोणच्याकडं. ज्या खेळूने जवळ धावा कुठल्या 50 बॉल मध्ये 119, 10 षटकार, 7 चौकार, गुडघे टेकून मात्र नक्कीच फलंदाजी केली. तो ठरलाय बोरकर संघाचा विघ्नेश डाकी. जबरदस्त कामगिरी. सामना अडचणी सापडला होता, त्यानंतर या पट्ट्यानं एकट्या वाघानं मात्र नक्कीच झुंज दिली. हा तो ठरलाय विघ्नेश बोरकर गावचा.
50 बॉल मध्ये 119 षटकार चौकांची आतिषबाजी केली, मोठे ब्लास्ट केले, 10 षटकार आणि 7 चौका टोकणारा विघ्नेश ठरलाय या स्पर्धेचा मालिकेवरचा मानकरी. वेल प्लेड विघ्नेश, टाळ्या झाल्याच पाहिजे या खेळूसाठी. थँक्यू डीजे मास्टर. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहताय ही चमचमीत ट्रॉफी आम्हाला नक्कीच त्यांनी पुरस्कृत केली. ते हॉटेल आनंदी भोईर गार्डनचे करता सर्व आपण नक्कीच पाहिजे. चेतनजी भोईर साहेबांकडून प्रथम क्रमांकाची करता ट्रॉफी यांनी पुरस्कृत केली. मी विनंती करतो आदरणीय रवीजी यशवंत भोईर साहेबांना, त्याचबरोबर चेतनजी भोईर साहेबांना आणि त्याचबरोबर राजू ठाकूर साहेबांना की तुमची पवित्र शुभ असते या स्पर्धेमध्ये. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन अजय 74 TMCC बोरकर संघाला मात्र नक्की सन्मानित करायचे आहे. श्री राघोबा शैलेश क्रिकेट कप कोटनाका आयोजित श्री राघोबा शैलेश ट्रॉफी मध्ये कोणी चॅम्पियन बनला असं हे नाव कोरलं जाईल. अजय 74 TMCC बोरकर संघ. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. थँक्यू डीजे मास्टर. जर एखादा कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी क्षमस्व मात्र नक्कीच माफी मागतो. हा जवळ श्री राघोबा शैलेश क्रिकेट कप कोटनाका आयोजित श्री राघोबा ट्रॉफी मध्ये मला खरं तर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं मात्र नक्कीच मी आभार मानतो. त्याचबरोबर आकाशी भोईर ज्याने मात्र नक्कीच आम्हाला साथ दिली. आज या उरण मध्ये मात्र नक्कीच मी पहिल्यांदा समावेशन करतोय, पण ही मात्र नक्कीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल आणि एक मुवमेंट असेल. ती मात्र नक्कीच मला उपलब्ध करून दिली आकाशी भोईर आणि संपूर्ण कोटनाका शैलेश ट्रॉफी मध्ये नक्कीच मी आभार मानतोय. हे प्रेम असंच राहू द्या. काही चुकी झाली असेल तर मात्र नक्कीच मी क्षमा मागतोय. नक्की धन्यवाद. जसंच एवढे दिवस आपण या टुर्नामेंट मध्ये एक मधुर आणि कणखर आवाज ऐकलात, तेच आमचे जर विचार केला तर श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोटनाका आयोजित श्री राघोबा शैलेश ट्रॉफी मध्ये जेवढे खरं तर आयोजकांनी मात्र नक्कीच आपली 4 दिवसाची स्पर्धा जवळ 2 महिने ज्याने खरं तर मेहनत घेतली, संघर्ष केला. एका खरं तर स्पॉन्सरकडे गेले, ट्रॉफी उचलली, एकाकडे मात्र नक्कीच पारितोषिक केलं, सायकल उचलली, एखाद्या समोरच्या मात्र सांगितली दिली, ज्याने मात्र नक्कीच पंचांनी बोलावलं, ज्याने खरं तर काय टीम बघितल्या त्यांच्यासाठी मात्र नक्कीच जोरदार टाळ्या होऊन द्या सर्व आयोजकांसाठी. धन्यवाद. जसे आपण 4 दिवस टुर्नामेंट मध्ये एक दमदार आणि कणखर आवाज ऐकला, तेच आमचे चेतन स्वामी यांचा आम्ही एक आदरचित्त सन्मान करत आहोत. त्यांनी आमचा सन्मान स्वीकारावा हीच विनंती करतो. निळजी मधुकर पाटील यांच्या हस्ते आम्ही त्यांचा आदरचित्त सन्मान करत आहोत. धन्यवाद चेतनजी. चेतन स्वामी, आपला सुमधुर आणि कणखर आवाज आम्हाला दिलात, आमच्या टुर्नामेंटला दिलात. तुमच्यामुळे आमच्या टुर्नामेंटला 4 चांद लागले. धन्यवाद.